या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत थरारक अशा ऐतिहासिक नोंदीची चिरफाड करणार आहोत. म्हणजे आजच्या या आपल्या विश्लेषणाचा जो मुख्य स्रोत आहे ना, तो आहे बाजिंद नावाच्या पुस्तकातलं पान क्रमांक 53. अगदी बरोबर. त्यावरचा एक अत्यंत छोटा पण अंगावर काटा आणणारा असा मजकूर आज आपण घेणार आहोत. हो, आणि तो मजकूर खरोखरच खूप काही सांगून जातो. नक्कीच. आजचं आपलं हे जे मिशन आहे ते अगदी स्पष्ट आहे. अवघ्या 4 ओळींचा हा मजकूर एका मोठ्या ऐतिहासिक रणसंग्रामाची, एका महाकाव्याची पार्श्वभूमी कशी तयार करतो हे आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणजे कधीकधी एखाद्या पुस्तकातल्या फक्त 4 ओळी पूर्णपणे एका वेगळ्या धगधगत्या जगात घेऊन जातात, नाही का? अगदी तेच. आणि आज नेमका तोच अनुभव आपल्याला आणि आपल्या श्रोत्यांना घ्यायचा आहे. ठीक आहे, तर या मुद्द्याची आपण आता सविस्तर उकल करूया. नक्की. या मजकुराची सुरुवात एका पात्राच्या ओळखीने होते. मी ती ओळख वाचून दाखवते. इथे लिहिलंय की एक अजिंक्य मल्ल, सावध नेता, कुशल राजकारणी, मुत्सद्दी सरदार, बाजीराव सरदेशमुख. बापरे. हो ना. हां. म्हणजे या 4 शब्दांवर नजर टाकली तर एकाच माणसामध्ये इतकी परस्पर विरोधी कौशल्य कशी असू शकतात हा प्रश्न नक्कीच पडतो. मल्लाची शारीरिक ताकद आणि एका मुत्सद्दी राजकारण्याची राजकीय बुद्धिमत्ता, या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत असणं हे काहीसं अनपेक्षित वाटतं. अगदी बरोबर. आणि बघा, इथेच या मजकुराची खरी ताकद दडलेली आहे. लेखकाने ज्या पद्धतीने या विशेषणांची गुंफण केली आहे ना, ती मानवी सायकोलॉजी आणि युद्धाच्या तत्वज्ञानावर खूप मोठा प्रकाश टाकते. ते कसं काय? म्हणजे सहसा जेव्हा आपण अजिंक्य मल्ल असा उल्लेख ऐकतो तेव्हा डोळ्यांसमोर काय उभं राहतं? एक अत्यंत आक्रमक, शारीरिक ताकदीवर विश्वास ठेवणारा, मातीत कुस्ती खेळणारा आणि थेट भेटणारा योद्धा. हो, अगदी. मल्लयुद्धात चपळता असते, पण तिथे अनेकदा रागाचा किंवा आक्रमकतेचा स्फोट पाहायला मिळतो. पण इथे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे लेखकाने लगेचच पुढचा शब्द वापरलाय, सावध नेता. सावध नेता. हा एक कमालीचा विरोधाभास आहे. जो माणूस आखाड्यात अजिंक्य आहे तोच माणूस जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा तो आक्रमकतेने आंधळा होत नाही. तो अत्यंत सावध असतो. म्हणजे बुद्धी आणि बळाचा हा समतोल. होय, हाच समतोल बाजीराव सरदेशमुख यांना एक अत्यंत धोकादायक रणनीतिकार बनवतो. कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला 4 मुंड्यात चित करणारा हा माणूस राजकारणाच्या पटावर मात्र प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकतोय. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. नुसती ताकद असणं आणि ती ताकद कधी, कुठे आणि किती वापरायची याचं भान असणं, यात खूप मोठा फरक आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तिथे कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी सरदार हे शब्द जाणीवपूर्वक आले असावेत. कारण एखाद्या सरदाराचं काम फक्त रणांगणावर तलवार गाजवणं कधीच नसतं. नक्कीच नाही. त्याला दरबारातील अंतर्गत राजकारण, प्रजेचे प्रश्न, शत्रूशी वेळप्रसंगी करावयाचा तह, ह्या सगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं. एकीकडे तो रणांगणावर अजिंक्य आहे, तर दुसरीकडे तो वाटाघाटींच्या टेबलावरही तितकाच हुशार आहे. असा माणूस कोणत्याही शत्रूसाठी एक न उलगडणारं कोडच असणार. होय, तो कधी तलवारीने वार करेल आणि कधी शब्दांच्या खेळीने डाव पलटून टाकेल, याचा अंदाज बांधणं अशक्यच आहे. खरंय. आणि हाच तो गाभा आहे. इतिहासात अशी व्यक्तिमत्व खूप दुर्मिळ असतात. बहुतांश वेळा असं पाहायला मिळतं की जे उत्कृष्ट योद्धे असतात ते राजकारणात किंवा मुत्सद्देगिरीत कमी पडतात. आणि जे चांगले राजकारणी असतात त्यांना प्रत्यक्ष रणांगणावरील मातीचा आणि रक्ताचा गंध नसतो. पण जेव्हा हे दोन्ही गुण एकाच व्यक्तीत एकवटतात तेव्हा तो माणूस फक्त एक सरदार राहत नाही, तर तो शत्रूसाठी एक सायकोलॉजिकल थ्रेट बनतो. सायकोलॉजिकल थ्रेट. वाह. हो, कारण बाजीराव सरदेशमुख हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही तर एका संपूर्ण मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतं. शत्रूला कायम याच काळजीत राहावं लागत असणार की आपण बाजीरावांच्या तलवारीचा सामना करायचा की त्यांच्या मेंदूचा. क्या बात आहे. आणि या मानसिक गोंधळातच शत्रूची अर्धी ताकद गळून पडत असावी. नक्कीच. एक नेता म्हणून त्यांची ही अष्टपैलू ओळखच त्यांच्या अस्तित्वाचं सर्वात मोठं हत्यार आहे. आणि बघा, या हत्याराला एक धारदार नावही मिळालं आहे. इथेच या कथेतील खरी रंजकता दडली आहे. मजकुरात पुढे जाऊन त्यांच्या एका विशेष नावाचा उल्लेख येतो, बाजिंद. बाजिंद? हां. मजकूर सांगतो की त्याच्या बेडर स्वभावामुळे आणि कधीच पराभूत न होणाऱ्या चालीमुळे पंचकोशीत तो बाजिंद म्हणून ओळखला जात असे. हा भाग खूप महत्वाचा आहे. हो, या बाजिंद या टोपण नावावर थोडा अधिक विचार करायला हवा.
माणसाचं मूळ नाव बाजीराव आहे, पण लोक त्याला एका वेगळ्याच ओढीने आणि कदाचित आदराने बाजिंद म्हणत आहेत. होय. हे नाव नुसतंच हवेतून आलेलं नाही. त्यामागे 2 अत्यंत ठोस कारणं दिलेली आहेत: बेडर स्वभाव आणि कधीच पराभूत न होणाऱ्या चाली. अगदी बरोबर. आणि या दोन्ही कारणांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. पहिलं कारण म्हणजे त्यांचा बेडर स्वभाव, म्हणजेच निडरपणा. आता इथे पुन्हा एकदा आपण आधीच्या सावध नेता या व्याख्येशी जोडून पाहूया. ते एक सावध नेते आहेत, पण त्याचवेळी ते बेडर आहेत. सावध असणं म्हणजे भित्रेपणा नव्हे. अगदी बरोबर. आणि भीती नसणं म्हणजे डोळे झाकून धोक्यात उडी मारणं नव्हे. त्यांच्या बेडरपणामध्ये एक प्रकारचा प्रगल्भ आत्मविश्वास आहे, जो त्यांच्या अभ्यासातून, रणनीतीतून आणि अचूक नियोजनातून आला आहे. म्हणजे तो आंधळा बेडरपणा नाहीये. अजिबात नाही. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांच्या कधीच पराभूत न होणाऱ्या चाली. युद्धाच्या मैदानात फक्त बळ चालत नाही, तिथे चाली म्हणजेच डावपेच आणि रणनीतीची नितांत गरज असते. हो. बाजिंदच्या चाली अशा होत्या ज्या कोणालाच सहजासहजी भेदता येत नव्हत्या. त्यामुळेच आसपासच्या सर्व परिसरात म्हणजेच पंचकोशीत त्यांची ओळख बाजिंद अशी निर्माण झाली. हे ना एक प्रकारे मिथक तयार होण्यासारखं आहे. जेव्हा एखाद्या योद्ध्याच्या विजयाच्या आणि त्याच्या चातुर्याच्या कथा गावोगावी पंचकोशीत पसरतात, तेव्हा त्याचं नाव एक ब्रँड बनतं. अगदी तसंच. बाजिंद हे केवळ नाव राहिलं नसून ती एक दहशत, एक आदरयुक्त भीती बनली असावी. लोक केवळ त्यांचे विजय साजरे करत नसून ते कसे जिंकले, त्यांनी शत्रूला कसं चकवलं याच्या कथा रंगून सांगत असणार. हो. आणि याचा परिणाम असा होतो की जेव्हा एखादा नवा शत्रू चालून येतो, तेव्हा त्याला फक्त बाजीरावाच्या सैन्याशी लढायचं नसतं, तर त्या बाजिंद नावाच्या वलयाशी आधी लढावं लागतं. हा माणूस कधीच हरत नाही ही भावनाच शत्रूचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी पुरेशी असते. पण कथेत इथेच एक अत्यंत धक्कादायक वळण येतं. या सगळ्या वलयाचा आणि रणनीतीचा खरा कस लागण्याची वेळ येते. होय. कारण मजकुराची पुढची ओळ एका महाभयंकर अस्मानी संकटाची जाणीव करून देते. अगदी बरोबर. इथे लिहिलंय, एक दिवस मोगली सरदार हुसेन खान आपल्या 4000 स्वारांना घेऊन तळकोकणात उतरला. बापरे, 4000 स्वार? हो. एकीकडे आपला अजिंक्य आणि बेडर बाजिंद आहे आणि दुसरीकडे हे नवीन अवाढव्य संकट चालून आलं आहे. जर आपण या संकटाची भीषणता रणनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिली तर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. मोगली सरदार हुसेन खान हा काही सामान्य किंवा दुय्यम दर्जाचा शत्रू नाही. त्याच्यासोबत 4000 स्वार म्हणजे 4000चं प्रचंड घोडदळ आहे. आणि घोडदळ म्हणजे युद्धाच्या इतिहासात घोडदळ हे नेहमीच सर्वात वेगवान, आक्रमक आणि विध्वंसक शस्त्र मानलं गेलंय. पायदळाच्या तुलनेत घोडदळाची मारक क्षमता आणि वेग कित्येक पटींनी जास्त असतो. खरंय. 4000 घोडे जेव्हा एकत्र धावतात तेव्हा नुसत्या टापांच्या आवाजानेच आसमंत हादरून जातो. हे एक प्रचंड मोठं आणि गतिमान आव्हान आहे. पण थांबा, इथे मला एक गोष्ट खटकतीये. तळकोकण आणि घोडदळ हे समीकरण थोडं विचित्र वाटत नाही का? हा खूपच चांगला मुद्दा आहे. कारण बघा, जा तळकोकण डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा आणि घनदाट जंगलांचा भाग आहे, तर हुसेन खान सारख्या कसलेल्या सरदाराने तिथे 4000 घोडेस्वार आणण्याचा आत्मघातकी निर्णय का घेतला असेल? होय. हा निव्वळ अहंकार आहे की बाजिंदला चिथवणी देण्याचा डाव? कारण घोडदळाला लढण्यासाठी मोकळं मैदान लागतं. कोकणातील अरुंद आणि वळणावळणाच्या वाटांवर 4000 घोडे आणणं म्हणजे स्वतःहून अडचणीत सापडण्यासारखं आहे. हा अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच या संकटाचं खरं गूढ दडलं आहे. हुसेन खानने तळकोकणात घोडदळ आणणं ही एकतर त्याची सर्वात मोठी रणनीतिक चूक असू शकते, किंवा त्याच्याकडे असा एखादा प्लॅन आहे जो बाजींच्या कल्पनेपलीकडचा आहे. 4000 घोडदळ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. त्यांच्या रस्तीचा, चाऱ्याचा आणि पाण्याचा विचार केला तर ही एक प्रचंड मोठी मोहीम आहे. हुसेन खान तिथे केवळ किरकोळ लुटमार करण्यासाठी आलेला नाही, तो बहुधा तो संपूर्ण प्रदेशच कायमचा काबीज करण्याच्या उद्देशाने आला असावा. म्हणजे त्याने पूर्ण तयारी केली असणार. नक्कीच. त्याने घाटमाथा ओलांडून तळकोकणात प्रवेश केला आहे. याचा अर्थ त्याने परतीचे दोर कापून थेट बाजिंदच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी केली आहे. आणि मजकुरातील पुढचे शब्द या तणावात आणखी भर घालतात. हो, त्याचा मुक्काम पडला चंद्रगडपासून अवघ्या 10 कोसांवर. अवघ्या 10 कोसांवर. हे अंतर ऐकूनच छातीत धडकी भरते. 10 कोस म्हणजे आजच्या हिशेबाने अंदाजे 30 मैलांच्या आसपास अंतर. 4000 घोडदळासाठी 30 मैले अंतर काहीच नाही. हे अंतर ते काही तासात सहज कापू शकतात. अगदी बरोबर.
म्हणजे एका रात्रीत चंद्रगडावर हल्ला होऊ शकतो. बाजिंद चंद्रगडावर आहे आणि अवघ्या 10 कोसांवर मृत्यूने मुक्काम ठोकला आहे. आपण जसे एखाद्या थ्रिलर कादंबरीत पाहतो की टिक टॉक असा घड्याळाचा आवाज चालू असतो आणि वेळ हातातून निसटत असते, तशीच काहीशी कोंडी इथे निर्माण झालीय. 4000 घोडेस्वार अवघ्या 30 मैलांवर असणं म्हणजे शत्रू आता वेशीवर नाही तर थेट उंबरठ्यावरच येऊन ठेपला आहे. ह्याला आपण भौगोलिक कोंडी म्हणू शकतो. चंद्रगड हा नक्कीच एक अत्यंत मोक्याचा किल्ला किंवा मुख्य ठाणे असावे. आता इथे हुसेन खानच्या रणनीतीचा विचार करूया. त्याने मुद्दाम 10 कोसांवर मुक्काम ठोकला आहे. तो थेट गडावर चालून गेलेला नाहीये. हो, पण ह्यामागे काय कारण असू शकतं? घाटमाथ्यावरून तळकोकणात उतरताना त्याचं घोडदळ नक्कीच थकलं असणार. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण त्याच वेळी 10 कोसांचं अंतर ठेवून त्याने चंद्रगडावर एक प्रचंड मोठा सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण केला आहे. मानसिक दबाव. कदाचित त्याला चंद्रगडाला वेढा घालायचा असेल किंवा बाजीरावांना चिथावणी देऊन गडाखाली उघड्यावर युद्ध करण्यास भाग पाडायचा असेल. पण दुसरीकडे बाजीराव हे मुत्सद्दी आणि सावध नेते आहेत. अगदी बरोबर. त्यांना हे पक्क माहीत असणार की 10 कोसावरून शत्रू कोणत्याही क्षणी, विशेषतः रात्रीच्या अंधारात, झडप घालू शकतो. घोडदळाचा वेग हीच हुसेन खानची जमेची बाजू आहे. जर हुसेन खानने अचानक चाल केली तर बाजीरावांना तयारीला फार कमी वेळ मिळेल. पण आपण हे विसरता कामा नये की आपला नायक अजिंक्य मल्ल आणि मुत्सद्दी सरदार आहे. होय, कदाचित बाजिंद याच क्षणाची वाट पाहत असेल. कदाचित 10 कोसांचं हे अंतर आणि हुसेन खानचं तळकोकणात उतरणं हीच हुसेन खानची चूक ठरू शकते. आणि बाजिंदची ती एखादी कधीच पराभूत न होणारी चाल असू शकते. अगदी शक्य आहे. हे शक्य आहे की बाजिंदाने स्वतःच हुसेन खानला तळकोकणाच्या या विशिष्ट भौगोलिक स्थितीत अडकवण्यासाठी आत येऊ दिलं असेल. कोकणाच्या उतरंडीवर 4000 घोडे एका रांगेत चालण्याशिवाय काहीच करू शकणार नाहीत. हे शक्यतांचं एक उत्तम विश्लेषण आहे. इथेच बाजिंदच्या कुशल राजकारणी आणि रणनीतिकार असण्याची खरी कसोटी लागणार आहे. शत्रूची ताकद म्हणजेच त्याचं अवाढव्य घोडदळ हेच त्याची कमजोरी कशी बनेल याचा विचार एका सावध नेत्याने नक्कीच केला असणार. हुसेन खान कोकणाच्या अरुंद दऱ्यांमध्ये किंवा जंगलात अडकला तर तिथे बाजींच्या मल्लांसारख्या ताकदवान आणि गनिमी काव्याने लढणाऱ्या सैन्याला एक मोठा फायदा मिळू शकतो. मजकुरात हे थेट सांगितलेलं नाही, पण दिलेल्या वर्णनावरून या शक्यता अगदी स्पष्टपणे उभ्या राहतात. खरंय. हा केवळ 2 सैन्यांमधला संघर्ष नाही, तर 2 वेगवेगळ्या रणनीतींचा, 2 वेगवेगळ्या विचारसरणींचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत हुशारीने वापर करणाऱ्या मेंदूंचा सामना आहे. खरंच एका छोट्याशा परिच्छेदातून केवढा मोठा कॅनव्हास उभा राहतो. आजच्या या विश्लेषणात आपण पाहिलं की लेखकाने फक्त 4 ओळींमध्ये किती प्रचंड माहिती, रणनीती आणि नाट्य ठासून भरला आहे. हो. एका बाजूला अफाट बुद्धिमत्ता, बेडरपणा आणि कधीही न हरण्याची सवय असलेला बाजिंद आहे, ज्याच्याकडे मल्लाची ताकद आणि राजकारण्याची समज आहे. आणि दुसऱ्या बाजूला 4000 स्वारांचं प्रचंड मोठं, गतिमान आणि विध्वंसक मोगली संकट अवघ्या 10 कोसांवर उभं आहे. चंद्रगडाच्या पार्श्वभूमीवर हा एक अतिशय मोठा आणि निर्णायक संघर्ष आकाराला येत आहे. पण या सगळ्या थरारात एका वेगळ्याच आणि अत्यंत महत्त्वाच्या बाजूकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये. कोणती बाजू? आपण बाजिंद आणि हुसेन खान यांच्या रणनीतीचा, बळाचा आणि भौगोलिक कोंडीचा सविस्तर विचार केला. पण या सगळ्या समीकरणात तो पंचक्रोशीतील सामान्य माणूस कुठे आहे? अरे हो. ज्या पंचक्रोशीने बाजीरावांना बाजिंद हे नाव दिलं, ज्यांनी त्याच्या अजिंक्य असण्याच्या कथा रचल्या आणि त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवला, त्या सामान्य लोकांची मनस्थिती आता काय असेल? हा अँगल खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. कारण ज्यांच्यासाठी बाजिंद एक देवदूत आहे, त्यांच्याच अंगणात, त्यांच्याच शेतात आता 4000 घोड्यांच्या टापांचा मृत्यू नाचणार आहे. नक्कीच. आणि इथेच नेतृत्वाची खरी कसोटी लागते. फक्त हुसेन खानला हरवणं हे बाजिंदचं उद्दिष्ट असू शकत नाही. जर या युद्धात पंचक्रोशी बेचिराग झाली, सामान्य लोक मारले गेले, तर युद्ध जिंकूनही बाजिंद खऱ्या अर्थाने हरेल. नेतृत्वाची खरी कसोटी केवळ शत्रूचा संहार करण्यात नसते, तर ज्या लोकांनी तुम्हाला बाजिंद बनवलं त्या लोकांचं आणि त्यांच्या विश्वासाचं रक्षण करण्यात असते. अगदी खरंय. अवघ्या 10 कोसांवर उभ्या असलेल्या मृत्यूला सामोरे जाताना बाजीरावांच्या खांद्यावर फक्त चंद्रगड वाचवण्याची जबाबदारी नाहीये, तर त्या बाजिंद या मिथकाची, त्या आशेशी जबाबदारी आहे. हो. जर पंचक्रोशी जळाली तर ते मिथकही जळून खाक होईल. 4000 मोगली स्वार एका बाजूला आणि लोकांचा विश्वास एका बाजूला. या चक्रव्यूहातून बाजिंद मार्ग कसा काढणार
हा विचार खरोखरच थरकाप उडवणार आहे. हा विचार नक्कीच डोक्यात एक वेगळं चक्र सुरू करणार आहे. बाजिंद नावाच्या वलयाचं ओझं आणि पंचक्रोशीतील सामान्य माणसांचे प्राण या दोन गोष्टी वाचवण्याचं दुहेरी आव्हान समोर उभं आहे. होय. पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. या रोमांचक प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.